मीठे बच्चे, शांति चाहिए तो अशरीरी बनो। इस देह भान में आने से ही अशांति होती है, इसलिए अपने स्वधर्म में स्थित रहो। तर हे परमेश्वराचे डायरेक्ट महावाक्य आपण ऐकतोय। परमपिता परमात्मानी प्रजापिता ब्रह्माच्या माध्यमातून जे महावाक्य उच्चारण केलेले ते जसेच्या तसे महावाक्य म्हणजे मुरली, जे ईश्वराचं ज्ञान आहे, हे कुठल्याही मनुष्याचं ज्ञान नाही आहे। परमेश्वर स्वतः आपल्याशी बोलतो। मुरली म्हणजे तो आपल्याशी बोलतो। तर सुरुवात कशी असते मुरलीची? मीठे बच्चे। आपण कसेपणे कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे विकार आलेले आपल्यामध्ये, व्यर्थ आहे, कडवटपणा आलेला आहे, काहीही असो, पण बाबा हे जी महावाक्य आहे हे परमपिता परमात्मा म्हणजे आपले पिता त्यांनी उच्चारण केलेले। तर बाबा आपल्या बच्चांना गोड मुलांच्या रूपामध्ये बघतो की मेरे ये मीठे बच्चे, जे ओरिजिनल स्वरूप आहे आपलं। जे काही आपल्यामध्ये काही खराबी आली, विकार आले, व्यर्थ आलेलं आहे, त्याला नाही बघत तो, त्याचं बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे असा आहे की आपण त्याचे गोड बच्चे, मीठे बच्चे। शांती चाहिए तो अशरीरी बनो। ह्या सगळ्या एकेका महावाक्यामध्ये खूप मोठी सायकोलॉजी आहे, खूप मोठी गहराई आहे याच्यामध्ये। शांती चाहिए तो अशरीरी बनो। मनुष्य काय करतो? शांती प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी, हिमालयामध्ये जाऊन तपस्या केली, बरेचसे प्रयोग केलेले, किंवा आता पण असं केलं तर शांती मिळेल, तसं केलं तर शांती मिळेल, असे वेगवेगळे प्रकार चाललेले आहेत। शांती प्राप्त करण्यासाठी काय पाहिजे? तर म्हणतात शांती पाहिजे, आणि त्याच्यासाठी सगळी धावपळ शांतीसाठी। पण परमात्म्याचा उपाय काय? शांति चाहिए तो अशरीरी बनो। अगर आपको शांति चाहिए तो अशरीरी बनो, मतलब अपने आप को समझो मैं आत्मा हूँ। ओरिजिनल आपलं जे सत्य स्वरूप आहे त्या स्थितीमध्ये स्थित व्हा। स्वतःच्या त्या स्वरूपामध्ये जर स्थित झालो आपण, म्हणजे स्वतःला आत्मा समजणं, म्हणजेच मी आत्मा कोण आहे? मग ओरिजिनल मी आत्मा शांत स्वरूप। शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता आणि शक्ती, हे 7 गुण आत्म्यामध्ये आहेत। बाकी काही नव्हतं, हे नंतर आलेलं मळ आहे सगळं। तर बाबामध्ये जर शांती पाहिजे तर काही करण्याची आवश्यकता नाही आहे, स्वतःच्या स्थितीमध्ये स्थित व्हा। ओरिजिनली मी शांत स्वरूप आत्मा है, माझा स्वधर्म शांति। तो उसके लिए क्या करो? अशरीरी बनो, मतलब शरीर कवर है, शरीर के भान को भूल जाओ और अपने आप को आत्मा समझो, मैं आत्मा शांत स्वरूप हूँ। तर ती शांतीची किरणं आपल्यामधून निघायला लागतील, आपल्यामध्ये जी शांती झोपलेली ती जागृत होईल। तो इस देह भान में आने से ही अशांती होती है। शरीराच्या भानामध्ये शरीर, मी शरीर आहे असं समज, म्हणजे मी आत्मा आहे हे विसरल्यामुळे ती अशांती आहे। बाकी सगळ्या गोष्टीच्या आलेल्या अशांतीच्या त्याला मूळ कारण हे आहे की आपण स्वतःचं मूळ स्वरूप विसरून गेलेलो, मी कोण आहे हेच विसरून गेलेलो आहे। तो इसलिए अपने स्वधर्म में स्थित रहो। आत्मा का स्वधर्म क्या है? शांति, इसमें स्थित रहो। तर शांती ऑटोमॅटिक आहे, आपण शांतीच्या स्थितीमध्ये राहू शकतो। शांती प्राप्त करण्यासाठी काही स्पेशल करायची गरज नाही, शांत राहून आपल्याला सगळं करायचं, हे बाबा आपल्याला शिकवतो। आणि बाबा जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा बिलकुल क्लिअर पाहिजे बुद्धीमध्ये, ये ब्रह्मा बाबा का ज्ञान नाही आहे। ब्रह्मा बाबा फक्त पोस्टमॅन आहे, माध्यम आहे, ईश्वराचे महावाक्य आपल्यापर्यंत पोहोचवणारा। कारण त्याला कोणतं तरी माध्यम पाहिजे। शिवबाबांना ती ज्योती आहे, निराकार आहे, बोलण्यासाठी मुख पाहिजे, तर त्यांनी निवड केली यांची, जो श्रीकृष्णाचा लास्ट जन्म, त्या जो नंबर 1 ची आत्मा आहे त्याचं शरीर निवडलं आणि त्याच्यामध्ये प्रवेश करून हे सगळं ज्ञान दिलेलं आहे। तो बाबा मतलब शिव बाबा, जो निराकार शिव है उसको हम बाबा कहते हैं, और वो हमें ये सारी बातें हमारे कल्याण के लिए सुनाता है। प्रश्न है, यथार्थ याद क्या है? याद के समय किस बात का विशेष ध्यान चाहिए? उत्तर, अपने को इस देह से न्यारी आत्मा समझकर बाप को याद करना, यही यथार्थ याद है। जो भगवान को हमें याद करना सीखना है, उसका मूल आधार है
अपने आप को आत्मा समझना, भगवान को याद करना आहे. आत्तापर्यंत भक्ती मार्गामध्ये आपण काय करत आलो? स्वतःला देह समजून ईश्वराची आठवण करत आलो. आणि ईश्वर जो आहे तो तर देह नाही आहे, तो तर शरीरवाला नाही आहे. ज्यांची ज्यांची आपण आठवण केली, जे जे सगळे देवी देवता आहेत, त्यांचा सगळ्यांचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, पण ते त्या ईश्वराचे सगळे बच्चे. तो ईश्वर निराकार ज्योती स्वरूप सगळ्यांचा बाप आहे. त्याची आठवण केल्यामुळे काय काय फायदे होतात? परमात्म्याची आठवण केल्याचे फायदे का बरं सांगतो? तो प्रत्येक मुरलीमध्ये रोज सांगतो, माझी आठवण करा. का सांगतो? कारण तो सदा शांतीच्या स्थितीमध्ये, तो शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे. आणि आपण सायन्सनी पण हे सिद्ध केलेलं आहे की एकमेकांचा प्रभाव एकमेकांवरती पडत असतो, व्हायब्रेशन्स असतात. तर आपण दुसऱ्या कोणाचीही आठवण करू तर त्याची जी स्थिती आहे ती आपल्यामध्ये डाउनलोड होऊन जाते. आपल्याला अचानक कधीतरी असं वाटतं की काहीतरी उदासी वाटते, मूड ऑफ झालेला आहे, निराश झालेलं आहे, उगाचच काहीतरी म्हणतो आपण की बरं वाटत नाही आहे, कसं तरीच होतं आहे. तर याचं कारण काय असतं? आपण ज्याची आठवण करतोय त्याची स्थिती आपण इथं डाउनलोड केली, त्याचे व्हायब्रेशन आपण कॅच केलेले. कारण आत्माचं आत्म्याशी कनेक्शन आहे, निराकारचं निराकारशी कनेक्शन. देहभानाच्या कनेक्शनसाठी आपल्याला फोन पाहिजे, पत्र पाहिजे, काहीतरी पाहिजे. पण आत्म्याचं आत्म्याशी कनेक्शनसाठी काहीच गरज नाही, हे वायरलेस कनेक्शन आहे. तर असं कसं तरी होतं, ह्या ज्या गोष्टी आहे हे कारण आहे की आपण ज्याची आठवण करतो त्याची स्थिती खराब आहे. तो काहीतरी चिंतेमध्ये, परेशान स्थितीमध्ये, अशांत आहे, उदास आहे, आणि ते आपल्यामध्ये ती स्थिती डाउनलोड झाली. आणि म्हणून बाबा म्हणता अभि मुझे याद करो. कारण परमपिता परमात्मा सदा शांतीमध्ये, सदा त्या प्रेमळ स्थितीमध्ये, सदा आनंदाच्या स्थितीमध्ये, सदा शक्तिशाली स्थितीमध्ये. आपण त्याची आठवण करू तर त्याची शक्ती, त्याचं प्रेम, त्याचा आनंद सगळं आपल्यामध्ये येईल. ते इतकं सुंदर हे रहस्य आहे. लेकिन याद कब होगी यथार्थ, म्हणजे ॲक्च्युअल ॲक्युरेट आठवण केव्हा होईल? जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजू, तो चमकता सितारा निराकार समजू आपण स्वतःला. देहाच्या भानामध्ये आठवण नाही होऊ शकत, आठवण नाही करू शकत. वो भी अल्लाह को याद कर रहे हैं, वो भी अल्लाह को याद कर रहे हैं. तो कोई भी देह याद न आए यह ध्यान रखना जरूरी है. कोई भी देह याद, जर कोणाची आठवण आली तर ती शरीराच्या हिशोबाने आठवण नाही आली पाहिजे. ती एक सुंदर चमकता सितारा आहे, अशी जर आठवण आपण केली तर त्याचं ओरिजिनल आपल्यामध्ये येईल. जर त्याला शरीर समजून आठवण केली तर त्याची जी स्थिती बिघडलेली ती आपल्यामध्ये येईल. तो इसलिए बाबा कहते किसी के देह को याद नहीं करो, को आत्मा समजो. चेहरा समोर आणि आला, आत्मा समजायचा. ही खूप सुंदर सितारा आहे, खूप सुंदर आत्मा आहे. आणि 8 दिवसाच्या मुरलीमध्ये बाबांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली होती की जर तुम्ही कोणाचं तुम्हाला आठवण झाली तर त्याला आत्मा समजा. कोणी तुमच्या समोर आहे त्याला आत्मा समजा. पण कसं आत्मा समजा? त्याला त्याच्या ओरिजिनल संस्कारासहित समजा की तो ओरिजिनली खूप चांगला आहे, ओरिजिनली त्याच्यामध्ये सुख शांती प्रेम आनंद हेच आहे, विकार नाही आहे, काही खराबी नाही आहे. तर त्या ओरिजिनल स्वरूपामध्ये आठवण करा. म्हणजे काय होईल की आपल्यामध्ये आपली स्थिती चांगली राहील एक तर, आणि आपले शुभ व्हायब्रेशन त्याला जातील, त्याच्याकडून चांगल्या दुआ आपल्याला भेटतील. याद में रहने के लिए ज्ञान का नशा चढ़ा हुआ हो, बुद्धि में रहे, बाबा हमें सारे विश्व का मालिक बनाते हैं. हम सारे समुद्र, सारी धरणी के मालिक बनते हैं. याद में रहने के लिए ज्ञान का नशा चढ़ा हो. तो हे सगळं जे ज्ञान आहे हे आहे की आपल्याला आपल्या मन बुद्धीला परमात्म्यामध्ये टिकवायचं. तो वो, आणि त्याचे फायदे काय की बाबामधलं सगळं आपल्यामध्ये येईल. दुसरा फायदा बाबांची आठवण करण्याचा हा आहे की तो पतितांना पावन बनवणार आहे, तो पतित पावन आहे. आणि त्याची आठवण केल्यामुळे आपल्यामध्ये असा गुप्त करंट येतो की आपले जे पापकर्म आपण केलेले द्वापर युगापासून, तर ते पापकर्म सगळे जळून खाक होतात. इतकी त्याच्यामध्ये शक्ती. तो एकच पतित पावन आहे. कोणतीही नदी पतित पावनी होऊ शकत नाही. जर नदी पतित पावनी राहिली असती तर मग गंगेच्या किनाऱ्यावरती राहणारे कोणीच पापी राहिलं नसतं. आणि तिथं बघतो आपण किती पाप होतं, कोणत्या जेलची गरज राहिली नसती.
तो पतित पावनी नदी नहीं है। पतित पावन एक परमपिता परमात्मा है, जिसको याद करने से हमारे अंदर पवित्रता आती है। वो पवित्रता आती है, दिव्यता आती है, और साथ साथ हम जो कुछ भी करके आए हैं पिछले जन्मों में वो धुल जाता है। आणि परमात्म्याची आठवण केल्यामुळे आनंद आहे, एकदम स्थिती आपली चेंज होऊन जाते एका सेकंदामध्ये। जर आपण स्वतःला आत्मा समजून त्याची आठवण करतोय, 1 सेकंदामध्ये आपल्यामध्ये शक्ती येऊन जाईल, 1 सेकंदात आपला मूड बदलून जाईल। म्हणून तो त्याचा कुठलाही फायदा नाही आहे। हे प्रत्येक मुरलीमध्ये बाबांची कितीतरी महावाक्य असतात, मुझे याद करो, त्याचा वैयक्तिक कुठलाही फायदा नाही आपण त्याची आठवण केल्यामुळे। फायदा आपला आहे, आणि त्याच्यासाठी तो आपल्याला ती जाणीव करून देतो की आता तुम्ही या सगळ्या दुनियेच्या चक्करमध्ये नका राहू, माझी आठवण करा आणि माझ्या आठवणीमध्ये राहून सगळे कर्तव्य पार पाडा। म्हणजे ते कर्तव्य पार पाडताना आपल्याला लोड येणार नाही, टेन्शन येणार नाही। आणि ज्ञानाचा नशा, आठवणीमध्ये राहायचं आहे तर त्याच्यासाठी काय पाहिजे? ज्ञानाचा नशा। ज्ञानामध्ये काय शिकलो आपण की आता सतयुग येणार आहे, आता नवी दुनिया यायची, आणि परमेश्वराची आठवण केल्यामुळे आपल्यामध्ये ती क्वालिटी येऊन जाते ज्यामुळे आपण सतयुगामध्ये पोहोचतो। आणि सतयुग कसं आहे कि हम सारे विश्व का मालिक बन जाते हैं। भारतवासी जो इस ज्ञान में आगे बढ़ते जाएंगे उनका 33 करोड़ में नंबर रहने वाला है, आणि ती 33 करोड़ संख्या भारताची आहे। भारतामध्ये देवी देवता आहेत तेवढे सतयुग आणि त्रेतायुगामध्ये। तर आणि तिथं जे आहे ते स्वतःला मालकच समजतील सगळ्याच। तो सारे समुद्र सारी धरणी के मालिक, भले पार्ट राहील लक्ष्मीनारायणचा महाराजा महाराणी म्हणून, दुसरे राजे लोक राहतील, पण जे तिथं जे कोणी आहे ते असं समजतील की मीच मालक आहे। म्हणजे कोणालाही तिथं गुलामीची फिलिंग नाही आहे। म्हणून बाबा म्हणताय की ये मैं तुमको सारे समुद्र सारी धरणी का मालिक। आता तर किती पार्टिशन आहे, किती तुकडे तुकडे, आणि किती भांडणं चालू आहे। ओम शांति। ओम का अर्थ ही है अहम, मैं, आत्मा। ओमचा सिंपल अर्थ, कितीही शास्त्र बघितले त्याच्यामध्ये हा अर्थ आपल्याला सापडणार नाही। ओमचा अर्थ है मैं, आत्मा। और ये किसने समजाया ये अर्थ? स्वयं भगवान। मुरली ऐकायची कशी? कोणत्याही मनुष्याचं ज्ञान नाही, हे त्यांनी डायरेक्ट प्रवेश करून दिलेलं ज्ञान। तर त्याने सगळं काही क्लिअर केलेलं आहे। तो मनुष्य फिर समजते हैं ओम माना भगवान। मनुष्य काय समजतो? ओम म्हणजे भगवान। फिर ओम भगवान है या फिर वो समुद्र भगवान है या सूर्य भगवान है या शिव भगवान है या राम भगवान है, सगळं कन्फ्युजन आहे। आणि त्यांनी ज्यांनी जे काही सांगितलं आपल्याला, त्यांच्या सगळ्यांच्या भावना खूप चांगल्या होत्या। ज्यांनी शास्त्र लिहिले, ज्यांनी म्हणजे एक कुठेतरी बांधून ठेवायचं होतं, चुकीच्या मार्गापासून परावृत्त करायचं होतं, म्हणून यांनी सगळ्यांनी ज्ञान दिलं, चांगलं दिलं। पण आपण आज जी हालत बघतोय, आज ते सगळं काही असताना मनुष्याची हालत कशी होत चाललेली, कशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले, कशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे बाहेर, कशा प्रकारची भीती पसरलेली आहे, पाणी हवा जमीन सगळं कसं दूषित झालेलं आहे, एवढं सगळं आहे। भक्ती सगळी आहे, शास्त्र आहे, इतके मोठे मोठे गुरु आहे, इतके मोठे मोठे तीर्थस्थान बनलेले आहे, तीर्थस्थानाचा खूप मोठा विकास होतोय। पण आता पहिल्यापेक्षा तर सुधारलं पाहिजे होतं, सगळं तर बिघडत चाललेलं आहे। म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते त्याची एक लिमिट होती, त्याची एक मर्यादा होती त्या गोष्टींची। ते जोपर्यंत चालायचं होतं तोपर्यंत चाललं, त्याचा फायदा झाला। पण आज त्याचा कोणालाही त्या पद्धतीचा जो फायदा, जी स्थिती सुंदर बनवायसाठी जो फायदा पाहिजे होता तो नाही होते। तर अशा वेळेला तो स्वतः येतो धरतीवरती आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करतो। तो ओम माना मैं आत्मा, मेरा यह शरीर है। मैं आत्मा हूं यहाँ पर विराजमान और ये मेरा शरीर है। कहते हैं ना ओम शांति। क्या कहते हैं यहाँ पर? हम क्या कहते हैं? ओम शांति। दुनियेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संबोधन एकमेकांना भेटले, म्हणजे कोणी राम राम म्हणणार, कोणी जय बाबाजी म्हणणार, कोणी जय हरी म्हणणार, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। इथं ओम शांती म्हणताना ते फक्त आपण राम राम करतो अशा प्रकारचं नाही, ते फक्त एक फॉर्मॅलिटी झालेली।
कोणी रामराम नाही घातलं तरी वाईट वाटतं, असा विषय झालेला आहे. पण इथं ओम शांती म्हणायचं काय की ओम शांतीचा एक अर्थ आहे. त्यावेळेला ज्यावेळेला ओम शांती म्हणतो एकमेकांना, त्यावेळेला तो अर्थ बुद्धीमध्ये ठेवायचा आहे. त्याचा अर्थ काय? अहम आत्मा का स्वधर्म है शांत. माझा स्वधर्म काय? शांत. ओम शांती म्हणताना बिलकुल हे क्लिअर झालं पाहिजे कि मैं आत्मा शांत स्वरूप हूँ. आत्मा अपना परिचय देती है. जेव्हा आपण स्वतःची ही सेटिंग करून घेऊ की मी आत्मा शांत स्वरूप आहे, तर आपल्या कोणत्याही परिस्थितीला किंवा कोणाच्या बोलण्याला रिस्पॉन्स कसा राहील? शांतीवाला राहील, कारण मी शांत स्वरूप आहे. माझ्याकडून रिॲक्शन नाही झाली पाहिजे कोणी काही बोललं तर. मला रिस्पॉन्स द्यायचा आहे. आणि रिस्पॉन्स कसा द्यायचा? मी ओरिजिनल जसा आहे तसा. कोणी भले कसंही असेल, किती चिडेल, किती ओरडेल, काही बोलेल, कसंही बोलेल, किती निंदा करेल, किती अपमान करेल, मी कोण आहे? मी शांत स्वरूप. ये ओम शांति के अर्थ में टिकना बाबा हमें सिखाता है. ओम अहम आत्मा का स्वधर्म है शांत. आत्मा अपना परिचय देती है. आत्मा अपना परिचय देती है. ओम शांती म्हणतोय म्हणजे काय की मी माझी ओळख करून देतोय की मी आत्मा शांत स्वरूप आहे. स्वतःला पण जाणीव करून देतोय, समोरच्याला पण ओळख करून देतोय की मी कसा आहे? मी शांत स्वरूप आहे. मनुष्य भल ओम शांति कहते हैं, परंतु ओम का अर्थ कोई भी नहीं समझते हैं. ओम शांती भक्ती मार्गामध्ये पण म्हणण्याची पद्धत आहे, पण ओमचा अर्थ कोणाला माहिती नाही. ओम शांति अक्षर अच्छा है. हम आत्मा है, हमारा स्वधर्म शांत है. हम आत्मा शांति धाम की रहने वाली है. मग मी आत्मा शांत स्वरूप, माझा स्वधर्म शांती, मी शांतीधामवरून इथं आलेलो आहे. ते जे चित्र आहे शांतीधाम, परमधाम, मोक्ष, तिथून आपण इथं आलेलो आहे. दुनियेमध्ये पण म्हणतात की आपण इथं नाटकामध्ये काम करणारे कलाकार आहे. नाटकामध्ये काम करण्यासाठी आलेलो आहे आपण इथं. मग कुठून आलो? पण आपलं घर आहे शांतीधाम. शांतीधाममधून इथं आलो. तिथं शांती शांती सगळीकडे. तिथून आपण इथं आलेलो आहे. तिथून आलेलं आहे, शांत स्वरूप आहे. आणि आपला पिता कोण आहे? शांतीचा सागर आहे. आपलं घर शांतीधाम, आपला पिता शांतीचा सागर, मी शांत स्वरूप. किती शांती राहील. कुठं जाण्याची आवश्यकताच नाही, फक्त सेटिंग करायची आपली. कितना सिंपल अर्थ है. आणि ओमचा अर्थ जर शोधायचा प्रयत्न केला तर सगळे शास्त्र पालती घालावे लागते. बाबा म्हणताय खूप सिंपल. सत्य जे असतं खूप सरळ असतं, गोल गोल घुमवायची आवश्यकता नहीं. इसलिए बाबा सीधी बात करता है. लंबा चौड़ा कोई गपोड़ा नहीं है. इस समय के मनुष्य यह भी नहीं जानते कि अभी नई दुनिया है या पुरानी दुनिया है. नई दुनिया फिर पुरानी कब होती है, पुरानी से फिर नई दुनिया कब होती है, यह कोई भी नहीं जानते. आत्ताचे मनुष्य, बाबा म्हणताय की त्यांना हे सुद्धा लक्षात येत नाहीये की ही दुनिया जुनी झालेली आहे. नवी दुनिया होती सतयुग, आणि आता ही दुनिया अशी झालेली आहे, खराब, जुनी झालेली आहे, नव्यापासून जुनी झालेली आहे. आपण म्हणतो की इतका विकास होतो, इतकी डेव्हलपमेंट होते, इतकं हे होतंय, इतकं हे चाललेलं आहे. पण हे सगळं जुन्याचा कार्यक्रम आहे. जुन्यामध्ये हे सगळे कार्यक्रम चालले आणि आपण बघतोय की कुठेही कोणताही विकास होतोय, काही होतंय, त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामुळे नुकसान पण किती होतं. तर ही जुनी दुनिया आहे. विकास चालू आहे तो वरवरचा चालू आहे. नई दुनिया फिर पुरानी कब होती है, पुरानी से फिर नई कब होती है, यह कोई भी नहीं जानते. नई दुनिया पुरानी कब होती है, नई दुनिया सतयुग स्टार्टिंग, फिर वो धीरे 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 उसमें परिवर्तन आता है. इतकं लगे एकदमच खराब नाही होत, हळूहळू हळूहळू जुनी होत जाते. द्वापर युगापासून जास्त जुनेपणा म्हणजे खराबी यायला लागते आणि आता पूर्ण जुनी झालेली. अशा वेळेला बाबा पुन्हा येतो. 5000 वर्ष या दुनियेची एक्सपायरी आहे. 5000 वर्षानंतर बाबांना पुन्हा यावं लागतं आणि या जुन्या दुनियेला पुन्हा तो नवी बनवतो. पुन्हा ही दुनिया अशी झालेली आहे, पुन्हा सतयुग येणार आहे. तर दर 5000 वर्षानंतर हे चक्र रिपीट होतं. आपण जे ऐकलं काल की जशीच्या तशी घटना रिपीट होते 5000 वर्षानंतर. तर हा जो पॉईंट आहे हा अनेकांना लवकर लक्षात येत नाही.
की तसंच्या तसं कसं काय रिपीट होतं 5000 वर्षानंतर. 5000 वर्षानंतर रिपीट का बरं होतं? कारण ती तशीच्या तशी हे कालचक्र जे आहे हे तसंच्या तसं पुन्हा फिरतं. जसं एखादी कॅसेट बनवलेली आहे, ती कॅसेट 3 तासाची बनवलेली आहे. आता आपण पहिल्यांदाच टाकली त्यावेळेला 1 तासानंतर 1 तास 10 मिनिटानंतर जो सीन आलेला आहे तोच सीन पुन्हा दुसऱ्यांदा जर ती कॅसेट टाकली तर 1 तास 10 मिनिटानंतर पुन्हा तोच सीन येईल, सेम सीन येईल, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तर तसं हे चक्र पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतं. आणि हा पॉईंट मला कशामुळे क्लिअर झाला, मला स्वतःला क्लिअर कशामुळे झाला की म्हणजे पहिले मला बऱ्याच वेळेला असं वाटायचं की हे कधीतरी झालेलं आहे माझ्यासोबत, असं कधीतरी मी हे केलेलं आहे, पण त्याचं कळत नव्हतं कधी केलेलं आहे. ह्या जन्मात तर केलेलं नाही, मग का बरं असं वाटायचं की मी केलेलं आहे. पण ज्यावेळेला हे कळालं की रिपीट होतात घटना, तर तेव्हा हा पॉईंट बिलकुल क्लिअर झाला की बरोबर हे म्हणजे ही रेकॉर्डिंग असते 5000 वर्षाची आणि त्यामुळे असं वाटतं की आपण हे केलेलं ही गोष्ट, आपल्यासोबत ही गोष्ट झालेली. तो ये 5000 साल के बाद रिपीट होता है, बाबा 5000 साल के बाद आता है आणि बाबांचा पार्ट 5000 वर्ष मध्ये 4900 वर्ष बिलकुल नाही आहे, 100 वर्षाचा पार्ट आहे. आणि या 100 वर्षामध्ये बाबा ही दुनिया पूर्णपणे पुन्हा बदलून टाकतो. अभी तो कलयुग पुरानी दुनिया है, नई दुनिया सतयुग को कहा जाता है. अच्छा, नई को फिर पुराना होने में कितने वर्ष लगते हैं यह भी कोई नहीं जानते. मनुष्य होकर यह नहीं जानते, मनुष्य होकर भी यह नहीं जानते. यहाँ पर हम पार्ट प्ले कर रहे हैं लेकिन हमें पता ही नहीं है नाटक कब से चल रहा है, कब खत्म होने वाला है. पावन दुनिया स्वर्ग, नई दुनिया ही होगी. चित्र भी देवताओं के हैं परंतु कोई भी समझते नहीं. यह लक्ष्मी नारायण नई पावन दुनिया के मालिक है. चित्र है सब, ये जितने भी कुछ होकर गए ब्रह्मा कुमारीज मध्ये हे आहे की आपण कोणाच्याही पार्टला नकारत नाही येतो. प्रत्येकाचा आपला आपला पार्ट आहे. लक्ष्मीनारायणचा पार्ट आहे, राम सीताचा पार्ट आहे, प्रत्येकाचा पार्ट आहे. पण त्याच्या मागचं रहस्य काय आहे, त्यांचा पार्ट कधी होता नेमका, त्यांनी काय केलेलं आहे येऊन, आता ते कुठं गेलेले, या सगळी क्लॅरिटी इथं आहे. असं नाही की आपण यांना मानत नाही त्यांना मानत नाही, शास्त्र मानत नाही, आपण सगळं मानतो इथं. फक्त त्याविषयीची क्लॅरिटी परमात्मा स्वतः येऊन देतो, एवढंच आहे. यह सब बातें बेहद का बाप ही बैठ बच्चों को समझाते हैं. ये सब बातें बेहद का बाप, बेहद का बाप मतलब सभी आत्माओं का, सभी धर्म के सभी आत्माओं का एक परमपिता परमात्मा है. म्हणजे त्याला म्हणतात बेहदचा पिता. हदचा पिता म्हणजे आपल्या मुलांचे वडील, आणि हा बेहदचा पिता हा आत्म्यांचा पिता आहे. तर सर्वांचा पिता आहे, सर्व आत्म्यांचा तो पिता आहे. तर तो बसून मग बच्चों को समझाते हैं. किसको समझाते हैं? अपने बच्चों को समझाते हैं. जे त्याचे बच्चे बनतात, जे त्याला ओळखतात, त्याच्यासाठीच मुरली है. तो अपने बच्चों को बैठ भगवान खुद समझाता है. ये मुरली है बाप की बच्चों से बातचीत. नई दुनिया स्वर्ग को कहा जाता है, देवताओं को कहेंगे स्वर्गवासी. नई दुनिया स्वर्ग को कहा जाता है. स्वर्ग कुठे आहे? स्वर्ग आता कुठे वरती नाही, बिल्कुल क्लियर बाबांनी सांगितलेले स्वर्ग अभी ऊपर कुछ भी नाही. ऊपर हे 3 मजले दुनियेचे फक्त, परमधाम, त्याच्यानंतर ते सूक्ष्मवतन आणि नंतर ही दुनिया. आणि खाली कुठलंही पाताळ नाहीये, वरती कुठलाही स्वर्ग नाही. जर वरती स्वर्ग असता आणि तिथं जर 33 कोटी देवी देवता असते तर गणित लावून बघायचंय, 800 कोटी लोकसंख्या आहे फक्त, आणि 33 कोटी देवी देवता असत्या, एकेकाला कितीची जबाबदारी घ्यावी लागणार आहे फक्त. आणि मग किती चांगली राहिली असती दुनिया जर 33 कोटी देवी देवता वरती येतात. बिल्कुल क्लिअर 33 कोटी ही संख्या सतयुग आणि त्रेतायुगामधली, जी खाली इथं राहतात. तो नई दुनिया स्वर्ग को कहा जाता है, देवताओं को कहेंगे स्वर्गवासी. स्वर्गवासी कौन है? देवता है. और देवताएं कहाँ रहते हैं? सतयुग और त्रेतायुग में, नीचे यहाँ पर. अभी तो है पुरानी दुनिया नर्क. आता ही दुनिया कशी झालेली? नरकासारखी झालेली. पेपर बघायचे आपण, न्यूज चॅनल बघायचे, ही दुनिया नरक आहे की नाही समजून जाईल.
कशा प्रकारच्या बातम्या येतात आणि कशा भयंकर घटना घडतात, काय काय व्हायला लागले. तर हे जर नरक नाही तर अजून काय मग. तो अभी तो है पुरानी दुनिया नर्क, यहाँ मनुष्य है नरकवासी. हम कौन है यहाँ पर? हम नरक में रह रहे हैं. म्हणजे नरकवासी आपण आत्ता नरकामध्ये राहतोय, पण सत्युगामध्ये स्वर्गामध्ये जाण्याच्या लायक बाबा आपल्याला बनवायला आलेला आहे. सध्या आपण या नरकमयी दुनियेमध्ये राहतो. नरक कुठे खाली पाताळामध्ये नाही आहे. हे नरकामध्ये आपण इथं राहतोय. आता आपण किती कशा कशा घटना बघतोय. हे जर नरक नाही तर काय. रोज फ्रीजमध्ये तुकडे करून ठेवणं प्रेताचे, काय काय घटना ऐकतो आपण. आणि आता पण बघा काय काय झालेलं आहे 2-4 दिवसामध्ये. तर आपण नरकामध्ये राहतो, आपण नरकवासी आहे सध्या. कोई मरता है तो कहते हैं स्वर्गवासी हुआ, तो यहाँ नरकवासी आहे ना. फिर आपण काय म्हणतो की ते स्वर्गवासी झाले, वैकुंठवासी झाले. म्हणजे हे स्वर्ग तर नाही आहे, स्वर्ग नाही तर मग नरक आहे. हिसाब से कह भी देंगे. जर असं समजून सांगितलं तर म्हणतील पण की हां बरोबर नरक ठेरा, परंतु बोलो तुम नरकवासी हो तो बिगड़ पडेंगे. ज्यांनी हे ज्ञान घेतलेलं नाही आहे त्यांना आपण सांगितलं तुम्ही नरकवासी आहे तर त्यांना वाईट वाटेल, बरं नाही वाटणार. पर हम अभी समझ रहे हैं, हम ज्ञान के आधार से हम समझ रहे हैं ये दुनिया कैसी है, सामने दिख रहा है सब कुछ. बाप समझाते हैं देखने में तो भल मनुष्य है, सूरत मनुष्य की है, परंतु सीरत बंदर जैसी है. सूरत मनुष्य की है. मनुष्य कैसे हो गए हैं? माकडामध्ये 5ही प्रकारचे विकार असतात. म्हणून बाबा म्हणतात सीरत कैसी हो गई है मनुष्यों की? बंदर जैसी हो गई है. और बंदर जैसे मनुष्य को भगवान मंदिर लायक बनाने आता है. यह भी गाया हुआ है ना, खुद भी मंदिरों में जाकर देवताओं के आगे गाते हैं आप सर्वगुण संपन्न. अपने लिए क्या कहेंगे? हम पापी नीच है. बघा परमेश्वर कसं बोलतो. याने सगळं ऐकलेलं आहे की काय काय बोलतात भक्ती मार्गामध्ये, मंदिरामध्ये जाऊन काय काय बोलतात. आप सर्वगुण संपन्न और मैं कौन हूँ? मैं आपके चरणों की धूल हूँ. कुठं म्हणतात? मंदिरामध्ये जाऊन मूर्तीच्या समोर जाऊन म्हणतात असं. अजून काय म्हणतात? हम पापी है, नीच है, कपटी है. पण बाबा म्हणतात तिथं मंदिरामध्ये म्हणतात, ते स्वतः कबुली देतात मंदिरामध्ये जाऊन. परंतु सीधा कहो की तुम विकारी हो तो बिगड़ पडेंगे. त्यांना बाहेर येऊन म्हणून पहा तू पापी आहे, नीच आहे, कपटी आहे. बघा काय होतं. आणि तिथं मंदिरामध्ये जाऊन कबुली देऊन येतात. तो बाप सिर्फ बच्चों से ही बात करते हैं, समझाते हैं. किसको समझाते हैं बाबा? बच्चों से. अब हम सब बाबा के बच्चे बन गए हैं. कोर्स असाच नाही होत कोणाचा पण. ही परमेश्वराची इच्छा आहे. कोणी मी बोलवलं किंवा कोणी सांगितलं म्हणून तुम्ही आले असं नाही आहे. ही परमेश्वराची नजर गेली म्हणून मग तुम्ही आलेले, तुमचा कोर्स झालेला आहे. तो आप भगवान के बच्चे अब बन गए हैं. इसलिए बाबा कह रहा है कि मैं अपने बच्चों से ही बात करता हूँ. जो भगवान के बच्चे बन जाते हैं, भक्त थे हम, अब बच्चे बन गए हैं. और भक्ती काही फल आहे. जी काही भक्ती आपण केलेली आहे त्याचं फळ म्हणून आपण या पुढच्या पार्टमध्ये आलेलो आहे. हा भक्तीच्या पुढचा पार्ट आहे, ज्ञान प्राप्त करणं त्याच्याकडून डायरेक्ट. इसलिए हम बच्चे बन गए, भक्त से बच्चे बन गए हैं. और बच्चों से भगवान बात कर रहा है मुरली के माध्यम से. बाहर वालों से बात नहीं करते क्योंकि कलयुगी मनुष्य है नरकवासी. अभी तुम हो संगम युगवासी. किससे बात करता है बाबा? जो संगम युग में आ गए हैं. बाहर कौन है? कलयुगी मनुष्य है. मतलब जिन्होंने बाबा को पहचाना नहीं है, ओळखलंच नाही तर आपण मुरलीतले किती गोष्टी सांगितल्या त्यांना कसं कळणार आहे? ते क्लिअरच होणार नाही. म्हणून ही प्रोसिजर आहे की ते कोर्स करून घ्यायचं, एक टप्प्याटप्प्यात ते सगळं ऐकून घ्यायचं आणि नंतर बाबांना ओळखून बाबांचे महावाक्य ऐकायचे. तो इसलिए बाबा कह रहे बाहर वालों से मैं बात नहीं करता. मुरली किसके लिए चलती है? बच्चों के लिए. अभी हम कहाँ पर पहुँचे हैं? संगम युग. कलियुग संपायचं आहे, सतयुग यायचं आहे आणि आपण त्याच्यामध्ये आलेलो आहे. ट्रान्सफर होण्याच्या या युगामध्ये आलेलो आहे. आपण आता संगम युगामधून सतयुगामध्ये जाणार आहे. कोणीही डायरेक्ट कलियुगवाला
सतयुगामध्ये जाऊ शकत नाही. संगम युगामध्ये जो येईल, ज्याचा परमात्म्याशी संगम होईल, तोच सतयुगामध्ये जाऊ शकतो. तो हम भगवान से मिल लिए हैं, भगवान के महावाक्य सुन रहे हैं, भगवान के बारे में जान लिया है, तो हम अभी संगम युग में पहुंच गए हैं. बाकी मनुष्य ज्यांना हे ज्ञान नाही आहे ते कलियुगामध्येच असून, बाहेर आपल्यासाठी पण कलियुग आहे, पण आपल्याला बाबांनी एक वेगळं ज्ञान देऊन वेगळ्या एका पॉटमध्ये आणून ठेवलेलं आहे, असं आपण समजायचं की आपण आता संगमयुगी झालेलो आहे. तुम पवित्र बन रहे हो, जानते हो हम ब्राह्मणों को शिव बाबा पढ़ाते हैं. अब हम कौन बन गए हैं? हम ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण. ते जन्माने ब्राह्मण असणं ती गोष्ट वेगळी, पण जो ज्ञान घेतो या ब्रह्माच्या मुखाद्वारे जे ज्ञान दिलेलं आहे बाबांनी, तो जो ज्ञान घेतो तो ब्राह्मण. तर आपण आपला हा नवा जन्म झालेला आहे. नवा जन्म कसा झालेला? ब्रह्माच्या मुखाच्या द्वारे. आणि म्हणून म्हटलं जातं, ज्यांनी कोर्स केलेला आहे, ज्यांनी बाबांना ओळखलेलं, ते कोण आहे? ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण. तो हम अभी ब्राह्मण बन रहे हैं, हमारे अंदर वो दिव्यता हम ला रहे हैं, और ब्राह्मणों को ही शिव बाबा पढ़ाते हैं. वह पतित पावन है, हम सभी आत्माओं को ले जाने के लिए बाप आए हैं. कितनी सिंपल बातें हैं. हम सभी आत्माओं को ले जाने के लिए बाप आए हैं. वो कालों का काल महाकाल है, हमको ले जाने के लिए आए. क्यों आए हैं ले जाने के लिए? क्योंकि दुनिया खराब हो गई है, नरक बन गई है, और इसलिए वो ले जाने के लिए. आता जसं मुलं खेळताय, बाहेर दिवसभर खेळताय, तर ठीकठाक आहे, तर मग काही कोणी घरी बोलवत नाही, चालू जाऊ दे, खेळू दे त्यांना. पण जेव्हा त्यांना आईवडिलांना दिसतं की यांचं आता भांडणं व्हायला लागलेले, वादविवाद व्हायला लागलेले, यांना त्रास होतोय, पण ते खेळामध्ये मग्न आहे, यायला तयार नाही, तर मग ते येतात घ्यायला जबरदस्तीने. तो ऐसे ही हम यहाँ पर अभी परेशान हो गए इस दुनिया में. सगळं काही चांगलं आहे, सगळं कोणी कोणाकडे काय काय आहे काय नाही आहे, पण सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे काही ना काही प्रकारचे. तर आपण परेशान झालेले, या नाटकामध्ये रडीचा डाव सुरू झालेला आहे. आपण परेशान झालेले आहे, आणि आपला तो माता पिता आहे, त्याला हे बघवलं जात नाही, म्हणून तो आपल्याला घ्यायला आलेला आहे. पण आला आणि लगेच, आता जसं मुलगा बाहेर खेळतोय आणि चिखलामध्ये त्याचे पाय भरलेले आहे, हातपाय खराब झालेले आहे, आई त्याला तसंच घरात नाही घेणार, त्याला आधी हातपाय धुवायला लागले. तर तसं बाबा घ्यायला आलेला आहे, आपल्या घरी घेऊन जाणार आहे, पण त्याच्या आधी तो आपल्याला पवित्र करतो. आणि ज्ञानाचं स्नान करून आपण पवित्र होत असतो, आणि त्याच्यासाठी तो आल्यानंतर ही मुरली चालवायला सुरू करतो. हे ज्ञान स्नान आहे, याच्यामध्ये तो आपल्याला शुद्ध पवित्र स्वच्छ करतो, आणि मग घरी घेऊन जातो. आणि घरी घेऊन जातो, स्वच्छ होतो आपण, तर तयारी कोणती होते? आपल्यामध्ये दिव्यता यायला लागते. तर आपण घरी जाणार, पण काही वेळासाठी, पुन्हा आपल्याला खाली यायचं, पुन्हा नाटक सुरू होणार आहे. 2037 नंतर पुन्हा हे नाटक सुरू होईल, आणि आपली जर तयारी चांगली असेल तर 2037मध्ये देवता रूपामध्ये आपण इथं राहू शकतो. तो वो लेने लिए आया है, ही भीतीदायक गोष्ट नाही आहे, तो आपल्याला घ्यायला आलेला आहे. आता तसंही तो ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी पण आहे, ज्याला नाही माहिती त्याच्यासाठी, सगळ्यांना घ्यायला आलेलं आहे. आपल्याला माहीत झालेलं आहे की आता महापरिवर्तन होणार आहे लवकरच, आणि ही दुनिया आता बदलणार आहे, सतयुग येणार आहे. तर आपल्याला आता स्वच्छ व्हायचं आहे, चांगलं दिव्यता आपल्यामध्ये आणायची आहे. सगळं आपलं जे जीवन आहे, जे काही खराबी आलेली होती त्याला दूर करून आपल्याला स्वच्छ बनायचं आहे, चांगलं बनायचं आहे. तो वो आया है, ये बड़ी खुशी की बात है कि हम घर जाएंगे वापस. अभी ही जो दुनिया आहे, आता बघतोय आपण दिवसेंदिवस, मागच्या वर्षी जे टेन्शन होतं, जशी दुनिया होती त्याच्यापेक्षा या 2025मध्ये किती खराबी आलेली, पुढचं वर्ष कसं असणार आहे, त्याच्या पुढचं कसं असणार आहे, तर ही आता लिमिट होत आलेली आहे. तर अशा वेळेला तो आलेला ही खूप आनंदाची गोष्ट आहे, तो आपल्याला घेऊन जाईल. पण आपण जो असं नाही की तो आलेला आहे मग आपल्याला कामधंदे सोडून द्यायचे, काहीच करायचं नाही आहे. जे काही करतोय त्याच्यामध्ये दिव्यता आणायची, त्याच्यामध्ये देवतासारखं राहायचं, हे तो शिकवतोय. आणि त्याच्यासाठी ही मुरली रोजची, या मुरलीमधून तो ज्ञान देतो की कशा प्रकारे आपण विचार करायला पाहिजे, कसं आपण शांत राहू शकतो, कसं आपण आपले पापकर्म धुवून घेऊ शकतो, कसं आपण टेन्शनपासून मुक्त राहू शकतो, कसं आपण दुसऱ्यांना सहयोग देऊ शकतो, दुसऱ्यांना जे प्रॉब्लेम आहे त्याच्यातून निघण्यासाठी त्यांना काय काय आपण समजून सांगू शकतो. हे सगळे पॉईंट्स आपल्याला रोजच्या मुरलीमध्ये भेटतात. तो वो हमें ये स्नान कराता है, हम तैयार होते हैं और हमें घर वापस चलना है. खूप 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 आनंदाची गोष्ट आहे, तो घ्यायला आलेला आहे. लोकांनी त्याचा अर्थ तो महाकाल आहे तर त्याची भीती वाटते त्यांना, तो महाकाल आहे तर म्हटल्याबरोबर भीती वाटते.
लेकिन वो सबको ले जाने के लिए आया. ये सबसे बड़ी खुशी की बात आहे. सगळ्यात जास्त सुंदर ही 5000 वर्षामध्ये घटना आहे की तो आपल्याला घ्यायला येतो. कितनी सिंपल बात है. आपका जन्म हुआ है, बाबा सिंपल सिंपल बातें सुना रहा है. पहिली ही मुरली में म्हणजे की काल तुमचा कोर्स कंप्लीट झाला म्हणून मुद्दाम आपण कालची मुरली घेतलेली. 28 तारखेची मुरली आहे आणि त्यामध्ये बाबा म्हणते किती सिंपल बात आहे. खूप अवघड करून ठेवलेले भक्तीमध्ये, गुंतागुंत करून ठेवलेली. आणि इथं सत्य जे आहे खूप स्पष्ट रीतीने बाबा सांगतो. आणि असं नाही प्रत्येक गोष्टीला लॉजिक आहे, असं नाही की वरच्यावर सांगितलेलं आहे. आणि बाबांनी सांगितलं मी जे सांगतोय त्याला तुम्ही चेक करून बघा. असंच अंधश्रद्धेने नका मानू. मी जे सांगतोय त्याला चेक करा, त्याचे कारण आहे, त्याच्यावर विचार करा आणि मग स्वीकारा. तो कितनी सिंपल बात है. बाप कहते हैं बच्चे तुम आत्माएं शांतिधाम से आती हो पाठ बजाने. इस दुखधाम में सभी दुखी है, इसलिए कहते हैं मन को शांति कैसे हो. दुखधाम में सब दुखी है, तो सबको शांति चाहिए. सब कहते हैं मन को शांति कैसे हो. ऐसे नहीं कहते आत्मा को शांति कैसे हो. अरे तुम कहते हो ना ओम शांति, मेरा स्वधर्म है शांति. तर मन काय, मन ही फॅकल्टी आहे, विचार करण्याची शक्ती आत्म्याची. ओरिजिनल काय, आत्मा. अशांत कोण झालेली, आत्मा. दुःखी कोण झालेली, आत्मा. जे काही अनुभव होतो तो आत्म्याला होतो. डेड बॉडीला का बरं होत नाही अनुभव, कारण मध्ये आत्मा नाही आहे. जो काही अनुभव करणारी ते आत्मा आहे. आत्म्याचा एक ब्रँच आहे ती, मन विचार करण्याची शक्ती आत्म्याची. तो पण दुनियावाले काय म्हणतात, मनाला शांती पाहिजे. शांती कशाला पाहिजे, आत्म्याला पाहिजे. मेरा अभी अरे तुम कहते हो ना ओम शांती, मेरा स्वधर्म है शांती. दुनियावाल्यांना सांगायचं. बाबा म्हणताय तुम्ही पण ओम शांती म्हणता. ओम शांतीचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगतो की मेरा स्वधर्म है शांती. तो शांती मांगते क्यों, आप ओम शांती कहते हो. ओम शांती म्हणजे त्यांनी काय समजलेलं, फक्त कोणाचा मृत्यू झाला म्हणजे ओम शांती म्हणायचे. तो ऐसा नहीं है. ओम शांती का अर्थ है मैं आत्मा शांत स्वरूप हूँ. तर दुनियावाले जेव्हा ओम शांती म्हणतात आणि शांती मागता येते तर त्यांना सांगा बाबा म्हणताय कि ओम आप ही कहते हो मैं आत्मा, मेरा स्वधर्म शांत स्वरूप है. तो आप किससे क्यों मांग रहे हो, आपके पास शांति है, शांति आपका स्वधर्म है. अपने को आत्मा भूल देह अभिमान में आ जाते हो. आत्माएं तो शांति धाम की रहने वाली है, यहाँ पे शांति कहाँ से मिलेगी. अशरीरी होने से ही शांति होगी. शरीर के साथ आत्मा है तो उनको बोलना चलना तो ज़रूर पड़ता है. हम आत्मा शांति धाम से यहाँ पाठ बजाने आई है. यह भी कोई नहीं समझते कि रावण ही हमारा दुश्मन है. कब से यह रावण दुश्मन बना है यह भी कोई नहीं जानते. बड़े बड़े विद्वान पंडित आदि एक भी नहीं जानते कि रावण कौन है जिसका हम एफिजी बनाकर जलाते हैं. जन्म जन्मांतर जलाते आए हैं, कुछ भी पता नहीं. कोई से भी पूछो रावण कौन है, कह देंगे यह सब तो कल्पना है. जानते ही नहीं तो और क्या रिस्पॉन्ड देंगे. शास्त्रों में भी है ना, हे राम जी संसार बना ही नहीं है, यह सब कल्पना है. ऐसे बहुत कहते हैं. अब कल्पना का अर्थ क्या है, कहते हैं यह संकल्पों की दुनिया है. जो जैसा संकल्प करता है वह हो जाता है. अर्थ नहीं समझते. बाप बच्चों को बैठ समझाते. बार बार बाबा कह रहा है बाप बच्चों को बैठ समझाते. अपना बाप, हमारा बाप हमें समझा रहा है, हम उसके बच्चे बने हैं तो हमें वो समझा रहा है ये सारी बातें. तो रावण कौन है, सारी दुनिया का सबका दुश्मन है. एक अकेले राम का या सीता का दुश्मन नहीं है, सारी दुनिया का दुश्मन आहे. त्यांनी जे रावणाचा जो पाठ दाखवलेला आहे तर त्यांनी सांगितलेले की रावण लंकेमध्ये आहे. श्रीलंकेमध्ये जाऊन विचारा, रावणाचा इतिहासच नाही माहीत त्यांना. तर रावण म्हणजे एक ती व्यक्ती बनवली, खूप सुंदर ती कहाणी बनवलेली आहे. जेव्हा आपण ऐकलं कोर्समध्ये की जेव्हा राम आहे तेव्हा रावण नाही आहे, जेव्हा श्रीकृष्ण आहे तेव्हा कंस नाही आहे. जर आत्ता येते आजच्या दुनियेमध्ये श्रीकृष्णासारखे पण लोक आहे, कंसासारखे पण आहे, रामासारखे पण आहे, रावणासारखे पण आहे. ही आजच्या दुनियेची गोष्ट आहे. पण तिथं जेव्हा श्रीकृष्णाचं राज्य आहे, जेव्हा सतयुग आहे, तिथं जर कंस असतात तर त्याला सतयुग का बरं म्हणायचं. त्याला सतयुग म्हणायचंच कशासाठी. जिथं राम आहे तिथं जर रावण आहे तर रामराज्याची कल्पना का करतो आपण. तर रावण हा कशासाठी बनवला तो पार्ट, म्हणजे
खूप सुंदर ती कहाणी बनवलेली आहे. श्रीराम सीतेचा खूप सुंदर पार्ट आहे, लक्ष्मीनारायणचा खूप सुंदर पार्ट आहे. पण रावण जो आहे त्याला जे दाखवलेले 10 मुख दाखवलेले, त्याचा अर्थ काय? 5 विकार स्त्रीचे आणि 5 विकार पुरुषाचे ते दाखवलं आहे. कोणाला जर विकार दाखवायचे, जर त्याचं पिक्चरायझेशन करायचं आहे, मूर्ती दाखवायची आहे, ती प्रतिकात्मकरित्या दाखवायचं, तर त्यामुळे ते एक पुतळा निर्माण केला, तो तसं ते बनवलं, तसा तो पार्ट बनवला, तशी व्यक्तिरेखा रेखाटली गेली की रावण असा आहे. पण हा जो रावण आहे हे 5 विकारांचं प्रतीक आहे. 5 विकारांचं प्रतीक आहे. आणि त्याचं का बरं? मग आता हे समजा एकदा रामाने रावणाला संपून टाकलं, काही प्रश्न राहिला का? त्याला अंतिम संस्कार पण झाले त्याचे. आता पुन्हा दर दसऱ्याला रावणाचा पुतळा पुन्हा उभा राहायचा आणि पुन्हा जाळायचं, त्याच्या मागचं लॉजिक काय? काही गरजच नाही ना, मारून टाकलं ना रामाने रावणाला. आता प्रत्येक दसऱ्याला काय गरज आहे रावणाला पुन्हा हे करायची? हे प्रतीक कशाचं आहे? की विकारांना संपवायचं आपल्याला, त्याचं प्रतीक म्हणून रावणाचं दहन केलं जातं की आपल्यात. आणि आपण आता बघतोय की या 2-5 वर्षामध्ये तसेच मेसेजेस येतात दसऱ्याला की आपल्यातल्या रावणाला संपवा, आपल्यातल्या विकारांना समाप्त करा, खरा दसरा मनवा. म्हणजे हे ओम शांतीवाल्यांचेच मेसेज नाही आहे, सगळ्यांचे मेसेज तसे येतात की आपल्यातल्या रावण संपवा. लेकिन बाबा ने तो पहले से ही बता रखा है, ये रावण तुम्हारे अंदर बैठा है. एक रावण की बात नहीं है, ये विकारों को खत्म करने की बात है. और अपने अंदर के रामपने को जागृत करना है, अपने अंदर के रावण को खत्म करना है. आणि दुसरं मग काय म्हणतात शास्त्रामध्ये की हे रामजी संसार बनाई नहीं है, ये सब कल्पना है, जगत मिथ्या आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर संसार बनाई नाही तो हम का रह रहे फिर? हे सगळं मिथ्या आहे, नाहीच आहे काही, असं कसं म्हणू शकतो कोणी? पण आपण तर राहतोय चैतन्यमध्ये. संसार बना है, हमने बनाया है, हम रिकॉर्डिंग करते हैं, 5000 वर्ष की रिकॉर्डिंग आत्मा में रहती है. उस रिकॉर्डिंग के साथ हम नीचे आते हैं, हर एक का पार्ट रेकॉर्डेड है और उस अनुसार हर एक अपना अपना पार्ट बजाते हैं. त्याच्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी सांगितलेल्या असतात मुरलीमध्ये. बाबांनी इतक्या सुंदर गोष्टी क्लिअर केलेल्या आहे की आपल्याला ते ड्रामाचं ज्ञान दिलेलं आहे. ड्राम्यामध्ये प्रत्येकाचा पार्ट फिक्स आहे हे सांगितलेलं आहे. आपल्याला प्रॉब्लेम कशामुळे होतो की हा असं का करतोय, तो तसं का करतोय, यांनी असं नाही करायला पाहिजे, त्यांनी तसं नाही करायला पाहिजे. आणि बाबाने एका शब्दात त्याचं उत्तर देऊन टाकलं, ड्रामा है, हर एक का पार्ट है, उसने तुम्हारे हिसाब किताब के कारण उसने अपना पार्ट वैसा बनाया है. तर टेन्शन एका सेकंदात समाप्त. जे काही आपल्यासोबत होते त्याच्याकरता मागच्या जन्माचे कनेक्शन आहे. मागच्या जन्मामध्ये आपण त्यांच्यासोबत तसं केलेलं आहे, रिटर्नमध्ये आपल्याला ते तसं देणार आहे. तर एका सेकंदात सगळ्या प्रकारच्या टेन्शनपासून मुक्त. असे खूप 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 युक्त्या असतात मुरलीमध्ये की आपलं टेन्शनच समाप्त होऊन जाईल, सगळं स्ट्रेस दूर होऊन जाईल. जे आज दुनियेमध्ये आपण बघतो की टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन, मग त्या गोळ्या, मग मानसोपचार तज्ज्ञ, त्याला शॉक दिले जातात, काय काय करावं लागतं. आणि बाबांनी हे सगळे मानसोपचार सांगितलेले की तुम्हाला कसं स्थिर राहायचं आहे, कसं शांत स्वरूप स्थितीमध्ये राहायचं आहे, कसं टेन्शनपासून मुक्त राहायचं आहे. या सगळ्या गोष्टी मुरलीमधून आपल्याला बाबा रोज देतात. अभी ये संगम बाप समझाते ये सब ब्रह्मा कुमार कुमारियाँ शिव बाबा से वर्षा ले रहे हैं. तुम लेंगे, श्रीमत पर चलेंगे. अभी हम सब जो भी जुड़ते हैं इसमें वो बाबा से वर्षा लेने के हकदार बन जाते. वारसा हक्क आपण इथं जो वारसा हक्क प्राप्त करतो, इथला जो वारसा हक्क आहे, इथं जो वारसा हक्क आपल्याला मिळतो आपल्या वडिलांकडून, आज आपल्याला वारसा हक्क मिळाला. वारसा हक्कामध्ये करोडो रुपये आपल्या वाट्याला आले, 10 बंगले आले, 20 गाड्या वाट्याला आले समजा, आणि अटॅक आला आपल्याला लगेच. किती मिळालेले वारसा हक्कामध्ये सगळं सोडून जायचं, 1 सेकंदामध्ये सगळं सोडून जायचं. पण परमात्मा जो वारसा हक्क देतो आपल्याला, तो वारसा हक्कामध्ये नवी दुनिया घेऊन आलेला आहे. आणि आपण जर तसं तो जो सांगतोय तसं जर आपण त्या नियमामध्ये मर्यादेमध्ये राहिलं, तसं वागलं, तर तो वारसा हक्क आपल्या सोबत आहे. हे संपूर्ण 5000 वर्षाचं भाग्य बनवून वारसा हक्काच्या रूपामध्ये आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. तो इसलिए बाबा कह रहे हैं ये सब ब्रह्मा कुमार कुमारियाँ शिव बाबा से वर्षा ले रहे हैं. वो पिता है तो हमारा उसके वर्षे पर अधिकार है. तो सब ले सकते हैं, जो भी बाबा के बच्चे बनते हैं सबको अधिकार है. बाप समझाते हैं भक्ति मार्ग में कहते भी हो, हे भगवान आकर हमारी सद्गति करो, क्योंकि वह एक ही सर्व का सद्गति दाता है.
अच्छा वह कब आते हैं यह भी कोई नहीं जानते. भक्तीमध्ये काय म्हणतात, भगवान आकर हमारी सद्गती करो. पुकारताच आहे, अजूनपर्यंत पुकारताय. मोठे मोठे साधू संत ऋषीमुनी पण त्याला पुकारते की तू येऊन आमची सद्गती कर. म्हणजे सगळे दुर्गतीमध्ये, याचा अर्थ अजूनही पुकारलं जाते की तू येऊन आमची सद्गती कर. हे सगळे दुर्गतीमध्ये. तो जानते हैं सब कि वो सद्गती दाता है, वो आता है. सद्गती करणं म्हणजे सतयुगामध्ये घेऊन जाणं, आपली गती सुधरवणं, आपल्याला चांगल्या प्रकारे वरती घेऊन जाणं मोक्षामध्ये आणि स्वर्गामध्ये पाठवणं, ही खरी सद्गती. आणि तो परमेश्वर येऊन करतो. वो सबका सद्गती दाता है. अच्छा वो कब आते हैं यह कोई नहीं जानते. कधी येईल पत्ता नहीं, कसा येईल पत्ता नहीं, लेकिन वो आता है इसी तरह हर 5000 वर्ष के बाद, क्योंकि उसको आना पड़ता है. हमारा दुख वो देख नहीं पाता है, इसलिए वो आता है और हमें रास्ता बताता है. बाप समझाते हैं रावण ही तुम्हारा दुश्मन है. रावण मतलब ये 5 विकार. जे काही आपल्या सोबत होतं आहे, आपल्याला खूप टेन्शन येतं की मी इतकं चांगलं करून पण माझ्यासोबत एवढं वाईट काय होत आहे. मी तर इतकं चांगलं करतो, सगळ्यांविषयी चांगल्या भावना आहे, मी कोणाचं काही वाईट केलेलं नाही आहे. तर कोण आपल्यासोबत काय वाईट करतोय, कसं चुकीचं वागतोय, काय करतोय, त्याच्या मागचं रहस्य की रावण ही तुम्हारा दुश्मन आहे. रावण जे 5 विकार जे द्वापर युगापासून, सतयुग आणि त्रेतायुगामध्ये पाप नाही झालं आपल्याकडून, 2500 वर्षामध्ये द्वापर युगापासून आपल्याकडून पापकर्म झालेले. आणि कशामुळे पापकर्म झाले, या विकारांच्या वश होऊन. पाप जे म्हणतो आपण, समजा पेपरमध्ये ज्या गुन्ह्याच्या घटना येतात त्याला म्हणतो आपण पाप झालेले आहे. तर त्या गुन्ह्याच्या घटनेमागे या 5 विकारांपैकी काहीतरी एक असतं. कामविकार असतो किंवा क्रोध, लोभ, मोह, अहंकार असतो. या 5 विकारांशिवाय काहीच नाही. कुठलं तरी एक विकार असतो, त्याच्यामुळे गुन्हा घडत असतो, पाप घडत असतं. तर मग आपण जे 2500 वर्षापासून काही ना काही पाप करत आलेलो आहे, कोणाविषयी चुकीची भावना ठेवत आलेली, कोणाविषयी चुकीचं वागलेलो आहे आपण त्या 2500 वर्षामध्ये, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्यासोबत या घटना होत राहतात. या जन्मामध्ये जरी आपण काही केलेलं नाही, खूप चांगले, आपण खूप चांगलं वागतोय, पण आज ज्यांना आपण भेटतोय या जन्मामध्ये त्यांना 2500 वर्षापासून भेटत आलेले कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. तर त्यावेळेला आपण जे काही केलं असेल त्यांच्यासोबत विकारांच्या वश होऊन, म्हणजे रावणामुळे आपण जे काही केलं असेल ते उलट आपल्याकडे समोर येत आहे. आता त्याचा हिशोब निघतोय. त्यामुळे बाबा काय सांगतात की जो काही हिशोब निघल तो निघल, तुम्ही स्थिर राहा, माझ्याकडून ताकद घ्या. पण असं का बरं होतं आहे याचा विचार नका करू. समोर जे दिसतंय त्याच्यासाठी ताकद घ्या माझ्याकडून. शुभ भावनेचा वापर करा, शांत राहा, शांत स्थितीमध्ये तोंड द्या प्रत्येक परिस्थितीला, आणि तुमचे जे काही झालेले पापकर्म ते दूर निघेल. आणि कोणी बोलतोय, कोणी शिव्या देत आहे, मागच्या जन्मात दिले असेल, त्यांनी येऊन शिव्या दिल्या, फिटमपाट झाली, का बरं टेन्शन घ्यायचं त्याचं. त्यांनी शिव्या दिल्या, आपण पुन्हा शिव्या दिल्या म्हणजे नवीन हिशोब बनणार. म्हणून हे खूप महत्त्वाचं, हे एक एक वाक्यामध्ये रहस्य आहे. म्हणते कोई दूसरा दुश्मन नहीं है तुम्हारा दुश्मन है रावण, जो 5 विकार है. उन 5 विकारों के वश होकर तुमने पाप कर्म किया और इसलिए वो ऐसा जीवन तुम्हारा हो गया. भले ही हम बहुत अच्छे हैं, लेकिन पिछला किया हुआ तो चुकाना पड़ेगा, कर्जा लिया है. म्हणून कोणालाही आता ब्लेम गेम, बाबा सांगतो ब्लेम गेम बंद करायचा. दुसऱ्याला ब्लेम नाही करायचं आहे की याच्यामुळे त्याच्यामुळे असं तसं, हे नाही. मैंने जो कुछ भी किया है लौट कर आ रहा है, मुझे मेरा हिसाब चुकतो करना है बस. आणि त्याच्यासाठी मदत करायला बाबा बसलेला आहे. रावण का तो वंडर है जो जलाते ही आते हैं लेकिन मरता ही नहीं है. बाबा म्हणते ये बहुत बड़े आश्चर्य की बात है, उसको जलाते रहते, हर साल जलाते, लेकिन मरता ही नहीं है वो. पुन्हा जाळायची काय आवश्यकता है त्याला, एकदा जर मृत्यू झाला त्याचा. तो रावण क्या चीज़ है यह कोई भी नहीं जानते. अभी तुम बच्चे जानते हो, हमको बेहद के बाप से वर्षा मिलता है. शिव जयंती भी मनाते हैं, परंतु शिव को कोई भी जानते नहीं है. तो शिव जयंती मनाते हैं हम, ब्रह्मा कुमारीज में शिव जयंती मनाते हैं, दुनिया में शिवरात्रि मनाते हैं, लेकिन वो क्यों मनाते हैं, वो शिव कब आता है, कुछ नहीं जानते. तो गवर्नमेंट को भी तुम समझाते हो, गवर्नमेंट को भी समझाते हैं, तो गवर्नमेंट वाले भी अब ब्रह्मा कुमारीज में आने लगे हैं. शिव तो भगवान है, वही कल्प कल्प आकर भारत को नरकवासी से स्वर्गवासी, बेगर से प्रिंस बनाते हैं, पतित को पावन बनाते हैं. वही सर्व के सद्गति दाता है.
इस समय सभी मनुष्य मात्र यहाँ हैं। क्राइस्ट की आत्मा भी कोई न कोई जन्म में यहाँ है, वापिस कोई भी जा नहीं सकते। हे एक रहस्य की वापिस कोई भी जा नाही सकते. जो सतयुगामध्ये खाली आला किंवा त्रेतामध्ये खाली आला किंवा द्वापरमध्ये खाली आला किंवा कलियुगामध्ये खाली आला, खाली जो आलेला आहे या पार्टमध्ये जो आलेला आहे, नाटकामध्ये ज्याने पार्ट आहे त्याचा, तो परत जाऊ शकत नाही वरती. त्याला पुन्हा इथंच जन्म घेणं आहे. जन्म पुनर्जन्म इथंच आहे. आणि मग शेवटी मग त्यासाठी बाबा सगळ्यांना घ्यायला आहे. बाबामध्ये येशू ख्रिस्ताची आत्मा पण इथंच आहे, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, वरती कुठेही नाही आहे. याच्यामध्ये नाही आहे, ते पेटीमध्ये नाही आहे. त्याने जन्म घेतला आणि दुसऱ्या जन्मामध्ये, तिसऱ्या जन्मामध्ये, त्याचं लिमिट आहे. लेकिन ऊपर नहीं, ऊपर कोई भी नहीं जाता है जब तक बाबा नहीं आता. तो इन सब की सद्गती करने वाला एक ही बड़ा बाप है. इतक्या अधिकाराने कोण म्हणू शकतो? येशू ख्रिस्त असो का कोणी असो, सगळ्यांची सद्गती करणारा कोण आहे? एक बड़ा बाप है. एक बड़ा बाप जो सबका बाप है, शिव, वही आता है सबको मुक्त करने के लिए, सबकी सद्गति करने के लिए. वह निराकार बाप यहाँ तो है नहीं, उनको हमेशा ऊपर समझकर याद करते हैं. कृष्ण को ऊपर नहीं समझेंगे और सभी को यहाँ नीचे याद करेंगे. कृष्ण को भी यहाँ याद करेंगे और ऊपर वाले को याद करते हैं. बाकी सगळ्यांची भक्ती करतो इथं, पण वरच्याची आठवण तो येईल, तो बघून घेईल, तो वरचा, वो ऊपर वाला. तो एक निराकार की याद बुद्धि में है, हर आत्मा में. तुम बच्चों की है यथार्थ याद. ज्यांना परिचय मिळालेला आहे, तर परमेश्वराची जर आठवण करायची आहे तर त्याच्यासाठी कोणाची आठवण करायची आपल्याला? तर 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आठवण करण्यासाठी. एक तर आपल्याला परिचय पाहिजे, ओळख पाहिजे त्याची, कोणाची आठवण करायची. मग त्याच्याशी आपला संबंध काय आहे तो ते माहिती पाहिजे, किंवा काहीतरी आपण संबंध जोडतो. आणि त्यानंतर परिचय आहे, मग संबंध आहे, मग त्याच्याकडून आपल्याला कोणत्या प्रकारची प्राप्ती मिळणार आहे हे माहिती पाहिजे, आणि त्या आधाराने प्रेम. या 4 गोष्टीच्या आधाराने आठवण होऊ शकते. तर परमेश्वराची आठवण पण करायची आहे तर आपल्याला त्याची ओळख पाहिजे, त्याचं नाव, रूप, देश, काल सगळं माहिती पाहिजे. या ज्ञानामुळे आपल्याला ते सगळं माहिती झालेलं आहे. आपला संबंध काय त्याच्याशी, की तो आपला परमपिता आहे, परम शिक्षक आहे, परम सद्गुरू आहे, आणि सगळ्या प्रकारचे संबंध आपण त्याच्याशी जोडू शकतो. मग त्याच्यावर त्या संबंधाच्या आधाराने आणि त्याचा पार्ट लक्षात घेऊन आपण त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम जागृत करतो. आणि मग आपल्याला हे क्लिअर होतं की प्राप्ती काय काय होणार आहे. जे आपण बघितलं की आठवण केल्यामुळे काय काय प्राप्ती आहे, कसं आपण नव्या दुनियेमध्ये जाणार आहे, इथले पापकर्म भस्म करणार आहे. तर ह्या 4 आधाराने आपण परमेश्वराची आठवण आता करायची. दुनियेतल्या कोणाची आठवण करायची तर हे 4 गोष्टी नसतील तर आठवण होतच नाही. तो अभी म्हणून बाबा म्हणतात तुम बच्चों की है यथार्थ या. तुम्ही जी आठवण करताय परमेश्वराची ती ॲक्युरेट आहे. तुम अपने को इस देह से न्यारा आत्मा समझकर बाप को याद करते हो. बाप कहते हैं तुमको कोई भी देह याद नहीं आनी चाहिए, यह ध्यान जरूरी है. तुम अपने को आत्मा समझ बाप को याद करो. बाबा हमको सारे विश्व का मालिक बनाते हैं. कशी आठवण पाहिजे मग? अपने को आत्मा समझ बाप को याद करो. कारण परमात्मा निराकार आहे, आपल्याला पण निराकार होऊन त्याची आठवण करावी लागेल. जसं वायरचं वरचं कव्हर काढलेलं नाही आहे, दोन्ही आपण बघितलं ते उदाहरण, की दोन्ही एकमेकांना तसेच जोडले, कव्हर न काढता तर करंट येणार नाही. पण दोन्ही बाजूच्या जर दोन्ही वायरचं जर वरचं कव्हर काढलं आपण, ती जी आतली तार आहे ती जोडली एकमेकांना तर करंट येतो. तसं आत्म्याचं परमात्म्याशी कनेक्शन केव्हा होईल? जेव्हा देहभानाचं कव्हर आपण काढून टाकू. तो अपने आप को आत्मा समझकर भगवान को याद करना है. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय? या दुसरा कुठंही आपल्याला विकर्म विनाश हे सापडणार नाही हा शब्द. आणि इथं काय, आपले जे काही पापकर्म 63 जन्माचे ते बाबांच्या आठवणीमुळे आपण नाश करून घेऊ शकतो, त्याला भस्म करून घेऊ शकतो. म्हणून त्याची आठवण करायची. तर ती कशी करायची आठवण हे बाबा शिकवतो. बाबा हमको सारे विश्व का मालिक बनाते हैं, सारा समुद्र, सारी धरनी, सारे आकाश का मालिक बनाते हैं. अभी तो कितने टुकड़े टुकड़े हैं, 1-2 की हद में आने नहीं देते.
अभी तो कितने टुकडे टुकडे, किती भांडणं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गुंट्यावरून तर भांडणं आहे, पण देशादेशाची भांडणं आहे. समुद्राचे लिमिट त्याची मर्यादा आहे त्याच्यावरून भांडणं आहे. आता तर आपण बघतो की 2 राष्ट्रपती एकमेकांशी भांडतात समोरासमोर येऊन. कालचं जे उदाहरण आहे तो आपले हद में राष्ट्रपती भवनामध्ये येऊन त्यांनी एक बिलकुल त्या लेवलला पोहोचली गोष्टी सगळ्या. तो झगड़ा किस बात का है, ये तेरा वो मेरा. और बाबा क्या करते हैं, हमें बेहद की दुनिया में लेकर जाते हैं और वहाँ पर कोई अपने आप को मालिक नहीं समझेगा और कोई गुलाम भी नहीं समझेगा. वहाँ यह बातें होती नहीं, वहाँ मतलब नई दुनिया में ये बातें नहीं होती. भगवान तो एक बाप ही है, ऐसे नहीं कि सभी बाप ही बाप है. कहते भी हैं हिंदू चीनी भाई भाई, हिंदू मुस्लिम भाई भाई, परंतु अर्थ नाही समजते. कोणत्या अर्थाने भाऊ भाऊ आपण एका परमेश्वराचे बच्चे सगळे, तो सगळ्यांचा परमपिता आहे, त्या अर्थाने आपण भाऊ भाऊ. अब बाप को तो तुम ब्राह्मण ही जानते हो, तुम बच्चे अभी दैवी गुण धारण करते हो. तुम जानते हो अभी 5 तत्व भी तमो प्रधान है. गृहस्थ व्यवहार में रहते हुए बुद्धि का योग बाप के साथ लगाओ. अब देही अभिमानी बनना है. जितना बाप को याद करेंगे तो विकर्म विनाश होंगे. ज्ञान का तीसरा नेत्र तुमको मिलता है. या ज्ञानाच्या द्वारे आपल्याला तिसरा डोळा मिळालेला आहे, हा बुद्धीचा तिसरा डोळा मिळालेला आहे. जे थर्ड आय म्हणून म्हटलं जातं ते ही तिसरा डोळा कशाचा आहे, हा बुद्धीचा डोळा आहे. आणि तो डोळा बाबांनी उघडलेला आहे. आता आपलं ऑपरेशन झालेलं आहे. आता हे जे ऑपरेशन झालेलं आहे, बाबांनी जे ऑपरेशन केलेलं आहे ते आता सक्सेसफुल किती करायचं हे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. जर पेशंटने काही गडबड केली तर ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही. म्हणून जे बाबांनी सांगितलेलं आहे त्याला खूप चांगल्या प्रकारे आपण चिंतन करायचं, विचार करायचा, म्हणजे आपला हा तिसरा डोळा, बुद्धीचा जो डोळा आहे तो उघडलेला राहील. अभी तुमको विकर्माजीत बनना है. अभी हमें विकर्माजीत बनना है. हम राज ऋषि है. यह लक्ष्मी नारायण विश्व के मालिक थे, यह कभी राज्य करते थे, यह भी किसको पता थोड़ी है. आज से 5000 वर्ष पहले इन्हों का राज्य था, फिर यह कहाँ गए तुम बता सकते हो. 84 जन्म हो गए, अभी तमो प्रधान है, फिर बाप द्वारा सतो प्रधान बन रहे हैं. ततत्वम. तो 84 जन्मों की कहानी लक्ष्मी नारायण की भी है और हम सब की भी है. वो कहानी हमारी है कि हम नीचे नीचे उतरते आए हैं और हमें फिर से देवता बनाने के लिए भगवान आया है. ते अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात मुरलीमध्ये. आणि ही जी मुरली आपण बघितलं की एकानंतर एक वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स येत राहतात. तर बाबा बच्चांशी बातचीत करतात, घरामध्ये मोठे जसे बातचीत करतात तसं परमेश्वर हे सुंदर ज्ञान आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजून सांगतात. संस्कृत भाषेमध्ये परमेश्वर बोलेल तर कोणाला कळणार आहे, किंवा परमेश्वर कोणा एखाद्या जनावराच्या शरीरामध्ये येईल त्याचा रथ वापरेल तर कोणाला कळणार आहे काय बोलतोय. म्हणून परमेश्वर मनुष्य रथ घेतो आणि हिंदी भाषेमध्ये बोलतो. सतयुगाची भाषा हिंदी आहे, म्हणून हिंदीमध्ये हे ज्ञान दिलेलं आहे. तर ही जी मुरली आहे ही साकार मुरली आहे. आणि उद्या म्हणजे रविवार आहे, तर दर रविवारी अव्यक्त मुरली असते. जी अव्यक्त मुरली गुलजार दादींच्या शरीरामध्ये येऊन बाबांनी चालवलेली आहे. ती मुरलीची स्टाईल वेगळी आहे आणि या ब्रह्माबाबाच्या शरीरामध्ये असतानाची स्टाईल जी आहे ती वेगळी आहे. तर उद्याचा पण तुम्ही अनुभव घेऊ शकता. अव्यक्त मुरली सकाळीच राहील, ती सकाळच्या टायमिंगवर. ज्यांना शक्य आहे त्यांनी यायचं आहे. आता उद्यापासून मुरली आपण स्टार्ट करू शकता. प्रत्येक ज्यांचं नवीन आता पहिल्यांदा आलेले तर मुरलीला येणं स्टार्ट करू शकता. कारण परमात्म्याचा परिचय झाला, मुरली कोणाची हे कळलं तर तुम्ही कधीही येऊ शकता. आणि ज्यांना कधी येणं शक्य नाही आहे रोज, तर गुरुवार आणि रविवार तरी चालू करायला पाहिजे. गुरुवारी साकार मुरली होईल आणि रविवारी अव्यक्त मुरली होईल. तर दोन्हीचा अनुभव घ्यायचा आहे. नंतर मग जसं जसं होईल पुढे तसं करायचं. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड नाइट. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड नाइट नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. तर बाबा नमस्ते करतो, स्वतः परमेश्वर नमस्ते करतो. प्रत्येक मुरलीमध्ये नमस्ते करतो. का बरं नमस्ते करतो? ते आपलं सत्युगातलं रूप बघून, ते आपली ओरिजिनल स्थिती बघून परमेश्वर स्वतः नमस्कार करतो आपल्याला, आणि रिस्पॉन्समध्ये आपण त्याला नमस्कार करतो. धारणा के लिए मुख्य सार. प्रत्येक मुरलीमध्ये धारणेचे पॉईंट्स असतात की काय धारण करायचं आपल्याला त्याच्यापैकी, किंवा आपण आपले पॉईंट्स पण काढू शकतो.
विकर्माजीत बनने के लिए योग बल से विकर्मों पर जीत प्राप्त करनी है। यहाँ देखते हुए बुद्धि योग बाप और वर्षे में लगा रहे। विकर्माजीत बनने के लिए म्हणजे पाप कर्मांवर विजय प्राप्त करायचा आहे, तर योग बल पाहिजे। परमेश्वराशी योग लावून पाप कर्मावरती विजय प्राप्त करायचा आहे आणि या दुनियेमध्ये राहत असताना या दुनियेच्या प्रभावामध्ये न येता परमेश्वरामध्ये बुद्धी लागलेली पाहिजे आणि आपला वारसा हक्क घेण्याची तयारी करायची जो सोबत येणार आहे। बाप के वर्षे का पूरा अधिकार प्राप्त करने के लिए मातेला बनना है, म्हणजे सख्खा बच्चा बनायचं आहे बाबांचा, सावत्र बच्चा बनून नहीं राहायचं, म्हणजे पूर्ण प्राप्ति करून घ्यायची। तो आज बहुत महत्वपूर्ण बात है, आपके जन्मदिन पर बाबा ने कही है और अभी इसको स्वीकारना है कि मला सख्खा बच्चा बनायचं आहे बाबांचा। वरदान है दिव्य बुद्धी आणि रोजच्या मुरलीमध्ये वरदान असतं। वरदान हे कोणी दिलेलं आहे? परमेश्वराने स्वतः वरदान दिलेलं आहे, पण वरदान म्हणजे बीज आहे। बीज आहे, त्याला फलीभूत करायचं आहे। तर बीज आपण लावतो, जमिनीमध्ये बीज लावतो, तर फळ केव्हा येतं त्याला? जेव्हा आपण त्याला खत पाणी देतो, सूर्यप्रकाश देतो, सूर्यप्रकाशामध्ये ठेवतो, त्यावेळेला ते बीजापासून त्याचं फळामध्ये आपल्याला ते कन्वर्ट होऊन मिळेल। तर तसं वरदान म्हणजे बीज आहे आणि हे बीज बाबा आपल्याला बीजच्या रूपामध्ये देतोय, आपण त्याला पक्क करत चालायचं आहे। म्हणजे जे ज्ञान आणि योगचं सूर्यप्रकाश द्यायचं आहे, खत पाणी घालायचं आहे आणि या वरदानाला आपल्या जीवनामध्ये ॲक्टिवेट करायचं आहे। तर आजचं वरदान आहे दिव्य बुद्धि की लिफ्ट द्वारा तीनों लोगों का सैर करने वाले सहज योगी भव। लिफ्ट कोणती दिली बाबांनी? दिव्य बुद्धी। आपल्याला दिव्य बुद्धी दिली, तिसरा डोळा उघडलेला आहे, आता ही लिफ्ट मिळालेली। जसं लिफ्टमध्ये कसं 1 सेकंदात वरती जातो आपण, शिडी असेल, पायरी असेल तर वेळ लागतो, तर बाबांनी ही लिफ्ट दिली। तर या लिफ्टच्या आधाराने, दिव्य बुद्धीच्या आधाराने आपण वरती परमधाममध्ये पण चक्कर मारू शकतो, जसं आपण योगमध्ये बघितलं, परमधाममध्ये चक्कर मारू शकतो, सूक्ष्मवतनमध्ये फरिश्त्यांची दुनिया आहे त्याच्यामध्ये चक्कर मारू शकतो आणि या सगळ्या दुनियेचा राऊंड मारू शकतो, सगळ्यांना आपण शांती देऊन परत येऊ शकतो। तो दिव्य बुद्धि की लिफ्ट द्वारा तीनों लोगों का सैर करने वाले सहज योगी भव। संगम युग पर सभी बच्चों को दिव्य बुद्धि की लिफ्ट मिलती है। इस वंडरफुल लिफ्ट द्वारा तीनों लोकों में जहाँ चाहो वहाँ पहुँच सकते हो। सिर्फ स्मृति का स्विच ऑन करो तो सेकंड में पहुँच जाएंगे और जितना समय जिस लोक का अनुभव करना चाहो उतना समय वहाँ स्थित रह सकते हो। ही लिफ्ट अशी आहे, बटन कोणतं आहे? फक्त आठवण करा, मी आत्मा आणि मी चाललो परमधाममध्ये, बस स्विच ऑन केलं आपण आणि लिफ्ट आपल्याला दिव्य बुद्धीच्या द्वारे आपण वरती पोहोचू, परमधाममध्ये राहू शकतो। जितका वेळ राहायचं, जितक्या वेळ शक्ती घ्यायची, तितक्या वेळ आपण वरती शक्ती घेऊ शकतो। तो अथॉरिटी होकर इस लिफ्ट को कार्य में लगाओ तो सहज योगी बन जाएंगे, मेहनत समाप्त हो जाएगी। इस लिफ्ट को यूज करने के लिए अमृत वेले केयरफुल बन स्मृति के स्विच को यथार्थ रीति से सेट करो। याच्यासाठी काय करावं लागेल? सेटिंग कधी करावी लागेल? अमृत वेला, ब्रह्ममुहूर्त, ज्याचं महत्त्व सांगितलेलं आहे भक्ती मार्गामध्ये पण, आणि इथं बाबांनी वेळ दिलेली 4 ते 4:45ची। 4:45 नंतरची वेळ भक्तांसाठी बाबांनी ठेवलेली आहे, 4 ते 4:45ची वेळ बच्चांसाठी ठेवलेली आहे। तर यावेळेला बाबांच्या आठवणीमध्ये बसायचं, आपण शक्ती घेऊ शकतो त्यावेळेला आणि मन बुद्धीची सेटिंग पण करू शकतो। ते हळूहळू समजत जाईल सगळं काय करायचं। मेहनत समाप्त हो जाएगी, तो क्या हो जाएगा? अगर हम अमृत वेला ब्रह्म मुहूर्त में ही अपने मन को सेट कर देंगे तो दिन भर मेहनत नहीं करनी पड़ेगी, सब कुछ सहज हो जाएगा, बाबा की याद भी सहज रहेगी। स्लोगन है मन को सदा मौज में रखना, यही जीवन जीने की कला है। तो बाबा हमें मरने की भी कला सिखाता है। मरायचं आहे, जायचं आहे, सगळ्यांना घ्यायला आलेला आहे तो, पण जायचं कसं आहे, कशी तयारी करून जायचं हे बाबा शिकवतो, आणि जगायचं कसं आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आर्ट ऑफ डाईंग दोन्ही बाबा आपल्याला शिकवतो। तर इथले बाबांनी जे शिकवलेले ते काय? मन को सदा मौज में रखना, यही जीवन जीने की सबसे बड़ी कला आहे। मनाला आनंदी ठेवा, आणि मनाला आनंदी ठेवण्यासाठी हे सगळे ज्ञानाचे पॉईंट्स आहे, बाबांशी कनेक्शन आहे, आपल्याला सगळं ज्ञान मिळालेलं आहे की ड्रामा आहे, आपल्यासाठी खूप सुंदर दुनिया बाबा बनवतोय, आपल्याला त्या दुनियेमध्ये जायचं आहे, पण त्याच्या आधी इथं फरिश्ता रूपामध्ये राहायचं आहे, स्वतःचं पण कल्याण करून घ्यायचं आहे, अनेकांचं कल्याण करायचं आहे, आणि आनंदी राहण्यासाठी इतके सुंदर पॉईंट्स आहेत। या ज्ञानरत्नांशी खेळायचं आहे, तर मनाला काहीही करून आनंदी ठेवायचं,
परेशान नाही व्हायचंय, उदास नाही व्हायचंय, टेन्शन नाही घ्यायचंय. बाबा म्हणतात हीच तर जीवन जगण्याची खरी कला आहे. अच्छा. ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो. दुआएं दो, दुआएं लो, सुख दो, सुख लो. ओम शांति.